पुढील दोन म्हणजे 41 आणि 42 या दोन श्लोकांमध्ये अर्जुन आपण आत्तापर्यंत कसे चुकीचं वागलो भगवंताशी त्याचं कबुली जबाब इथे देत आहेत आणि भगवंताला तू मला क्षमा कर अशी सुद्धा विनंती करीत आहेत. म्हणून हे दोन श्लोक आपण एकत्रपणे विचार करणार आहोत. श्लोक 41. सखेति मत्वा प्रसभय्यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानंतवेदं मया प्रमादात प्रणयेन वापी. अर्थ, तुझा हा महिमा न जाणून तुला बरोबरीचा समजून प्रमादाने अथवा प्रेमाने हे कृष्णा हे यादवा आणि सखा म्हणून जे काही मी अविचाराने तुला बोललो असेल. आणि श्लोक 42. यच्चावहा सार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासन भोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वाम अहमप्रमेयम्. अर्थ, क्रीडा शयन आसन आणि भोजनादी समय किंवा एकटा असताना अथवा अनेक लोकांसमोर सुद्धा मी जो बरा वाईट तुझा उपहास केला असेल त्या सर्व अपराधांची अचिंत्य स्वरूप असा जो तू आहेस त्या तुझी मी इथे क्षमा मागतो. विवरण पाहूया. श्लोक 41. भगवंताचे म्हणजेच श्रीकृष्णाचे विराट रूप पाहून अर्जुनाला त्याचा महिमा मोठेपणा कळून चुकला होता. आत्तापर्यंत अनेकांनी श्रीकृष्ण हा भगवंतच आहे असे सुद्धा सांगितले होते. त्याची आठवणही त्याला झाली. मग अर्जुनाला आत्तापर्यंत श्रीकृष्णाबरोबरचे स्वतःचे वागणे आठवू लागले व तो स्वतःला अपराधीसुद्धा समजू लागला. कारण आत्तापर्यंत त्या दोघांमध्ये शारीरिक पातळीवरचे विविध नातेसंबंध होते. जसे श्रीकृष्ण व अर्जुन हे आते मामे भाऊ होते. कृष्ण अर्जुनाचा मित्र सखा तर होताच, तसेच श्रीकृष्णाची धाकटी बहीण सुभद्रा ही अर्जुनाची पत्नी होती, म्हणून अर्जुन त्याचा मेहुणा होता. आणि या विविध नातेसंबंधामुळेच ते एकमेकांशी तसेच वागत सुद्धा होते. मात्र अर्जुनाला आता या क्षणी या सर्व गोष्टीचा पश्चाताप व्हायला लागला होता. आत्तापर्यंतचे स्वतःचे वर्तन आठवून त्याला फारच अपराधीपणाची भावना निर्माण झाली आणि म्हणून तो मागील अपराधांची क्षमा मागू लागला होता. सखेती मत्वा प्रसभय्यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती. आपल्यापेक्षा वयाने नात्याने कर्तृत्वाने जी माणसे मोठी असतात त्यांना असे एकेरी नावाने आपण संबोधत नाही. पण अर्जुन आणि श्रीकृष्ण वयाने तसे बरोबरीचेच होते, नात्याने भाऊ व मित्र होते. त्यामुळेच अर्जुन श्रीकृष्णाला कृष्णा म्हणून सुद्धा हाका मारित असे. कधी कधी बोलताना वाद घालताना तुम्ही यादव असे सुद्धा म्हणत होता, तर कधी लाडाने अरे मित्रा असे सुद्धा म्हणत असे. पण अर्जुन हे सर्व व्यवहारातील नाते लक्षात घेऊनच तसे वागत होता. कारण त्याला श्रीकृष्णाचा खरा महिमा मोठेपणा कधीच लक्षात आला नव्हता आणि म्हणूनच अज्ञानाने अगदी अजाणतेपणी तो असे बोलत होता. प्रणयेन म्हणजे प्रेमाने, प्रसभम म्हणजे हट्टाने, विचार न करता. बोलताना कधी श्रीकृष्णाचा मोठेपणाचा त्याच्या देवत्वाचा त्याने विचारच केला नव्हता. त्याला स्वतःसारखेच अगदी हाडामासाचा माणूस समजून अगदी बरोबरीच्या नात्याने त्याचेशी तो वागत होता. म्हणूनच त्याला पुन्हा पुन्हा नमस्कार करून त्याची क्षमा तो आता इथे मागत आहे. एकदा अपराधीपणाची भावना मनात उचंबळून आली होती, म्हणून आत्तापर्यंत केलेल्या अयोग्य वर्तनाची तो कबुली देऊन क्षमा याचना करीत आहे. श्लोक 42 मध्ये सुद्धा तो असेच सांगत आहे. त्याचे विवरण पाहूया. या श्लोकात सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाचे व अर्जुनाचे एकमेकांशी विविध प्रकारचे नातेसंबंध होते. नात्याच्या त्या त्या भूमिकेतून अर्जुनाचे वागणे सुद्धा होते. म्हणजेच मित्र असताना ते एकमेकांमध्ये क्रीडा करीत, नदीवर स्नानासाठी गेले असताना ते एकमेकाच्या खोड्या काढीत, एकत्र जेवताना गप्पा मारताना हास्य विनोद करताना अर्जुन श्रीकृष्णाशी बरोबरीचे नात्याने वागे. तर कधी रागवला की त्याला दुरुत्तरे करून अपमानसुद्धा करीत असे.
एकमेकांचे घरी राहायला गेल्यानंतर एकाच आसनासाठी किंवा शयनगृहात ठेवलेल्या शय्येसाठी अर्जुन त्याच्याशी भांडत असे. तो यादवांचा जावई असलेला अर्जुन कधी कधी रुसून सुद्धा बसत असे. मग क्षमाशील श्रीकृष्ण त्याला मोठेपणा देऊन त्याची समजूत काढीत असे. या आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आता अर्जुनाला आठवत राहिल्या. आपल्या हातून झालेल्या या विविध अपराधांचा उल्लेख करून त्याने भगवंताची क्षमा मागितली. ज्ञानदेव म्हणतात, ज्याचेपासून पृथ्वीला क्षमा मिळाली आहे व ती सर्वांना धारण करून आपले क्षमा हे नाव सार्थ करीत आहे, त्या भगवान श्रीकृष्णाने मायेच्या अंतःकरणाने झालेल्या त्या अर्जुनाच्या अपराधांची क्षमा करावी असे तो श्रीकृष्णाला विनवित आहे. तो श्रीकृष्णाला अप्रमेय असे म्हणत आहे. अ अधिक प्र अधिक मेय. मेय म्हणजे मोजमाप करता येण्याजोगा, प्र म्हणजे प्रकर्षाने, अ हा नकारार्थी आहे म्हणजेच मोजमाप करता न येण्याजोगा असा हा भगवंत आहे. तरी आता अप्रमेया मज शरणागत आपुल्या, क्षमा की जो जी यया अपराधांसी. माझे जे असे अगणित अपराध झालेले आहेत त्याची तुम्ही मला क्षमा करा असे अर्जुन त्याला वारंवार विनवित आहे. श्रीमद भागवत ग्रंथात पुढील प्रकारचे वर्णन केलेले आहे. अर्जुन म्हणतो, भगवान श्रीकृष्णाबरोबर झोपणे, बसणे, फिरणे, गप्पा गोष्टी, विनोद करणे आणि भोजनादिक करणे या सर्व वेळी माझा व त्याचा असा सहज स्वभाव झाला होता की मी कधी कधी, हे मित्रा, आपण फारच खरे बोलणारे आहात म्हणून मी आक्षेपसुद्धा घेत होतो. परंतु ते महात्मा प्रभू त्यांचे मोठेपणानुसार माझे हे सर्व बोलणे किंवा अपराध सहन करीत होता, ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचे अपराध सहन करीत जातो. या श्लोकात अर्जुन भगवंताचे मोठेपण सांगून आपल्या अपराधांचा पाढा वाचित आहे व क्षमासुद्धा मागत आहे. ही क्षमा याचना त्याने पुढील 2 श्लोकातही केलेली आहे. ती आपण नंतर पाहूया. इथे आपण थांबूया.